दुपारची वेळ झाली होती. सुवर्णनगरी सोसायटीच्या फ्लॅट नंबर 402च्या बाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली होती. इन्स्पेक्टर साळवी यांनी आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि पोलिसांना इशारा केला, तोडा दरवाजा. 2-3 जोरात धक्के मारले आणि दरवाजाचे कुलूप तुटून आत पडले. दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर काटा आला. हॉलमध्ये सगळीकडे काचेचे तुकडे विखुरलेले होते. भिंतीवर रक्ताचे डाग होते आणि खोलीच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात अर्णव शांत पडला होता. त्याच्या छातीतून अजूनही रक्त वाहत होते. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे शेजारीच रक्ताने माखलेला मोठा चाकू धरून मीरा गप्पा बसली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिचे डोळे एकदम शून्यासारखे झाले होते. तिला कसली शुद्ध नव्हती. इन्स्पेक्टर साळवी पुढे आले आणि जोरात ओरडले, मॅडम, फेकून द्या तो चाकू. मीराचा हात थरथरला. तिने हळूच डोके वर केले. तिच्या कपाळावरून सुकलेले रक्त तिच्या गालावर आले होते. तिने चाकू जमिनीवर टाकला आणि अत्यंत शांत बारीक आवाजात म्हणाली, साहेब, खेळ संपला, आता घेऊन चला मला. बाहेर उभे असलेले शेजारी कुजबुजू लागले, अरे रे, किती चांगली आणि शांत मुलगी वाटायची. हिने स्वतःच्या नवऱ्याचा खून केला. मीराच्या कानावर ते शब्द पडले होते, पण ती मनातल्या मनात हसली. चांगली मुलगी? हो, ती सगळं सहन करणारी मुलगी होती. पण त्या बंद दाराच्या मागे तिच्यासोबत काय घडत होतं हे या जगाला काही माहिती. गोष्ट सुरू होते 2 वर्षापूर्वी. मीरा लहानपणापासूनच अनाथ होती. आई वडील नसल्यामुळे मावशीने कसेबसे तिला लहानाचे मोठे केले होते. ती खूप कष्टाळू होती आणि एका मोठ्या कंपनीत डिझायनर म्हणून काम करत होती. तिची साधी राहणी आणि शांत स्वभाव पाहून त्याच कंपनीत काम करणारा अर्णव तिच्या प्रेमात पडला. अर्णव दिसायला खूप देखणा आणि खूप श्रीमंत घराचा मुलगा होता. अर्णवने जेव्हा मीराला प्रपोज केले तेव्हा मीरा म्हणाली होती, अर्णव, तुमचे कुटुंब खूप मोठे आहे आणि मी अनाथ आहे. तुझे बाबा या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत. मला नाती तुटण्याची खूप भीती वाटते. तेव्हा अर्णवने तिचा हात घट्ट धरून सांगितले होते, मीरा, जर माझ्या घरच्यांनी तुला स्वीकारले नाही तर मी हे घर, ही श्रीमंती सगळं सोडून देईन, पण तुझा हात कधीच सोडणार नाही. आणि अर्णवने त्याचे बोलणे खरे करून दाखवले. घरच्यांचा विरोध पत्करून तो फक्त आपल्या कपड्यांनिशी मीरासोबत बाहेर पडला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले आणि सुवर्णनगरी सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेऊन संसार सुरू केला. अर्णवने तिच्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचा त्याग केला होता. त्यामुळे मीराचे अर्णववरचे प्रेम देवासारखे झाले होते. अर्णव जे सांगेल ते ती ऐकायची. लग्नाचे पहिले 6 महिने अगदी सुखात गेले. दोघे एकत्र ऑफिसला जायचे, एकत्र घरी यायचे. लग्नाला 8 महिने झाले असताना अर्णवच्या कंपनीत मंदी आली. अर्णव एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता, पण तो प्रोजेक्ट अयशस्वी ठरला. कंपनीने अर्णवला अचानक नोकरीवरून काढून टाकले. हा अर्णवच्या अहंकाराला खूप मोठा धक्का होता. घरातली आर्थिक जबाबदारी आता पूर्णपणे मीरावर आली होती. मीराचे ऑफिस पूर्वीसारखेच सुरू होते, पण अर्णव मात्र दिवसभर घरात रिकामा बसून राहायचा. सुरुवातीला मीरा त्याला धीर द्यायची, अर्णव, काळजी करू नकोस, दुसरी चांगली नोकरी मिळेल तुला. पण अर्णवला मीराच्या पैशावर जगणे खटकू लागले. त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. तो दिवसभर घरात बसून विचार करायचा की मीरा बाहेर जाते, नवीन लोकांना भेटते आणि तो मात्र घरात रिकामा आहे. या विचारातूनच त्याच्या मनात संशयाचे बीज पेरले गेले. एक दिवस मीराला ऑफिसचे काम संपवायला उशीर झाला. रात्रीचे 9 वाजले होते. अर्णव हॉलमध्ये अंधारात बसून तिची वाट पाहत होता. मीरा घरात येताच त्याने लाईट लावला. अर्णव, तू या अंधारात का बसला आहेस आणि फोन का नाही उचलला माझा? मीराने विचारले. फोन मी नाही, तू उचलत नव्हतीस मीरा. ऑफिस सुटायची वेळ तर 6ची होती. मग 9 वाजेपर्यंत कुठे होतीस तू? अर्णवचा आवाज बदललेला होता. अरे, आज नवीन प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन होते म्हणून मॅनेजरसोबत मीटिंग सुरू होती. मीराने साधेपणाने उत्तर दिले. मॅनेजरसोबत मीटिंग होती की त्याच्यासोबत फिरत होतीस? आता तू कमवायला लागली आहेस ना, म्हणून तुला माझा विसर पडलाय, अर्णव चिडून म्हणाला. मीरा थक्क झाली. अर्णव, काय बोलतोयस तू? तुझी नोकरी गेल्यामुळे तू टेन्शनमध्ये आहेस, मी समजू शकते, पण माझ्या कष्टावर असा संशय घेऊ नकोस. त्या रात्री अर्णवने पहिल्यांदा मीरावर हात उचलला. त्याने तिच्या गालावर जोरात चापट मारली. मीरा जमिनीवर पडली आणि रडू लागली. अर्णवला लगेच स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. तो गुडघ्यावर बसला आणि तिचे पाय धरून रडू लागला. मीरा, मला माफ कर. माझी नोकरी गेल्यामुळे माझे डोके काम करत नाही. मला भीती वाटते की तू मला सोडून जाशील. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मीराने विचार केला की अर्णव तिच्यावर खूप प्रेम करतो म्हणून तिला गमवायला घाबरतोय. तिने त्याला माफ केले, पण हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली. यानंतर अर्णवचा संशय दिवसेंदिवस वाढतच गेला. आता तो रोज मीराच्या वागण्यावर लक्ष ठेवू लागला. मीरा ऑफिसला जाताना
कोणते कपडे घालते, कोणाशी बोलते यावरून तो घरात रोज भांडणे करू लागला. एक दिवस मीराची गाडी खराब झाली म्हणून तिच्या ऑफिसमधील राहुल नावाच्या एका सहकार्याने तिला सोसायटीच्या गेटपर्यंत गाडीवरून सोडले. अर्णव बाल्कनीतून हे सगळं पाहत होता. मीरा घरात येताच अर्णवने तिचा फोन हिसकावून घेतला. तो राहुल कोण होता? त्याने तुला गाडीवर का सोडले? तुझ्या आणि त्याच्यामध्ये काय सुरू आहे का? अर्णव ओरडला. अर्णव, माझी स्कूटी खराब झाली होती. तो फक्त माझ्यासोबत काम करतो. एक चांगला मित्र आहे तो माझा. मीराने रडत रडत समजावण्याचा प्रयत्न केला. मित्र? तो तुझा मित्र नाही, तुझा यार आहे. अर्णवने तिचा फोन जोरात भिंतीवर फेकून मारला. फोनचे तुकडे तुकडे झाले. त्याने मीराला बेदम मारहाण केली. यानंतर अर्णवने मीराला ऑफिसला जाणे पूर्णपणे बंद करायला लावले. तो म्हणाला, तू आता बाहेर जायचे नाहीस, घरातच राहायचे. मीराने अर्णवच्या प्रेमापोटी नोकरी सोडून दिली. पण नोकरी सोडल्यानंतर परिस्थिती अजूनच बिघडली. अर्णव आता स्वतः बाहेर जायचा, पण जाताना मीराला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून जायचा. तिचे मित्र, तिची मावशी, कोणाशीही तिचा संपर्क उरला नव्हता. घरातल्या खिडक्यांना नेहमी मोठे पडदे लावलेले असायचे. तो फ्लॅट आता घर राहिला नव्हता, तर एक काचघर झाला होता, जिथे मीरा रोज गुदमरत होती आणि अर्णवच्या संशयाच्या जाळ्यात अडकली होती. काल रात्री अर्णव खूप दारू पिऊन घरी आला. त्याच्या हातात मीराची एक जुनी डायरी होती, जी तिला कपाटात सापडली होती. ती डायरी मीराच्या कॉलेजच्या दिवसातील होती, ज्यामध्ये तिने नील नावाच्या एका मित्राबद्दल काही कविता लिहिल्या होत्या. हे काय आहे मीरा? अर्णवने ती डायरी मीराच्या तोंडावर फेकली. यात तू नीलबद्दल लिहिलं आहेस. तू अजूनही त्याचाच विचार करतेस ना? म्हणून तू माझ्यासोबत राहूनही खुश नाहीस. तू मला फसवते आहेस. अर्णव, ते कॉलेजचे दिवस होते. मी गेल्या 3 वर्षापासून त्याला पाहिलंही नाही. प्लीज असा संशय घेणं बंद कर. मी जगू शकत नाही अशी. तू मला वेडं करून सोडशील. मीरा हताश होऊन ओरडली. जगू शकत नाहीस? मग मर. अर्णवचा ताबा सुटला. त्याने मीराचे केस पकडले आणि तिला हॉलमध्ये ओढत आणले. मीरा जीवाच्या आकांताने ओरडत होती. अर्णव, सोड मला, मला लागतंय, प्लीज सोड. पण अर्णववर दारू आणि संशयाचे भूत स्वार झाले होते. त्याने बाजूला असलेला काचेचा ग्लास, फ्लॉवर पॉट उचलला आणि थेट मीराच्या डोक्यात मारला. कडकड आवाज झाला आणि काचेचे तुकडे मीराच्या कपाळात घुसले. रक्ताची धार तिच्या चेहऱ्यावर वाहू लागली. ती चक्कर येऊन जमिनीवर पडली. अर्णव तिथेच थांबला नाही, तर तो धावत स्वयंपाकघरात गेला आणि तिथला मोठा सुरा घेऊन आला. आज हा रोजचा त्रास संपूनच टाकतो. जर तू माझी नाही होऊ शकत, तर या जगात कोणाचीच होणार नाही. मीराने डोळे उघडून पाहिले. समोर चाकू घेऊन येणारा माणूस तिचा नवरा नव्हता. तो एक राक्षस वाटत होता. तिच्या मनात अचानक विचार आला, मी जर आज स्वतःला वाचवलं नाही, तर हा मला मारून टाकेल. मला मरायचं नाही. अर्णवने चाकू हवेत उगारला आणि तो मीराच्या छातीवर वार करणार. तेवढ्यात मीराने पूर्ण ताकद लावून स्वतःला बाजूला खेचले. अर्णवचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. अर्णव पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत असतानाच मीराने खाली पडलेला तोच चाकू उचलला. तिचे हात थरथरत होते, डोळ्यातून पाणी वाहत होते. दूर राहा अर्णव, मागे सरक, मीरा ओरडली. पण अर्णवने हसून तिच्या गळ्याभोवती हात आवळायला सुरुवात केली. मीराचा श्वास कोंडू लागला. तिचे डोळे पांढरे पडू लागले. मृत्यू अगदी समोर दिसत होता. शेवटी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मीराने तो चाकू पूर्ण ताकदीने अर्णवच्या छातीस खुपसला. अर्णवचा हात सैल झाला. त्याच्या डोळ्यातील संशयाची जागा आता आश्चर्याने घेतली. मीरा? त्याच्या तोंडातून रक्त आले. मीराने चाकू बाहेर काढला आणि स्वतःला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा वार केला. अर्णव जमिनीवर कोसळला. त्याची हालचाल कायमची थांबली. पोलिसांनी मीराच्या हातात बेड्या ठोकल्या. तिला घेऊन ते गाडीच्या दिशेने निघाले. शेजारी उभे असलेले लोक तिच्यावर थुंकत होते, तिला शिव्या घालत होते. पण मीराने मान वर करून आकाशाकडे पाहिलं. पावसाचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडले. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. जेलची ती छोटी कोठडी अर्णवच्या त्या आलिशान काचघरापेक्षा 1000 पटीने चांगली आणि मोकळी होती. तिथे गुदमरून मरण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचवणे निवडले होते तिने.